नमस्कार मित्रांनो, TRTIचा पेपर अगदी जवळ आलेला आहे आणि या कमी वेळात सर्वात चांगले मार्क मिळवून देण्यासाठी तुम्हाला सर्वात जास्त मदत करतो तो विषय म्हणजे बुद्धिमत्ता। यामुळेच आजच्या 3-4 महिन्याआधी जो बार्टीचा पेपर झाला होता त्याच पेपरमधले आपण बुद्धिमत्ताचे काही प्रश्न इथे आणले आहेत आणि शक्यता आहे की येणाऱ्या TRTIच्या पेपरमधून यामधून तुम्हाला काहीतरी मदत होऊन जाईल। तर जास्त उशीर न करता आपण पहिला प्रश्न पाहूया। मिसिंग फिगर म्हणजे ही जी आकृती आहे ही आकृती पूर्ण कोण करेल, कंप्लीट कोण करेल। पहिली गोष्ट मी थोडंसं थांबतो, फक्त तुम्ही या 4 यांना आकृत्यांना ऑब्झर्व करा, तुम्हाला उत्तर भेटून जाईल। फक्त यांना पहा, व्यवस्थित भेटून जाईल तुम्हाला उत्तर। पहिली गोष्ट तर ही की ही जी आकृती यायला पाहिजे इथं ती या प्रकारची यायला पाहिजे आणि इथं ही जी याला काय म्हणू आपण डिझाईन, ही डिझाईन जी आहे ती डिझाईन अशी असायला पाहिजे। बघा इथं तर फक्त अशा आडव्या रेषा आहेत, अशा तिरप्या, इथं पण अशा तिरप्या रेषा आहेत। हे तर आन्सर नाही आहे आपलं, हे पण आन्सर नाही आहे। एकदम लहान मुलाला सुद्धा समजून जाईल की इथं जे आहे तर ही इथं पहा तुम्ही, याला ही डिझाईन आणि याला काय होत आहे, मॅच होत आहे। म्हणून हा जो पार्ट आहे आकृतीचा पार्ट हे चौथा ऑप्शन आहे, म्हणून इथं उत्तर काय आलं पाहिजे, ऑप्शन क्रमांक 4। व्हिज्युअल रिझनिंगचे 3 ते 4 प्रश्न तुम्हाला TRTIच्या प्रश्नपत्रिकेत येतील। जर हे प्रश्न 3-4 आले तर मला मेसेज करून नक्की कळवा, माझा नंबर तुमच्याकडे आहेच, ठीक आहे। पुढे बघा काय सांगितलंय, दिलेल्या आकृतीत किती त्रिकोण आहेत, त्रिकोणांची संख्या इथं आपल्याला विचारली आहे। त्रिकोणांची संख्या मोजणं हे पोलीस भरती, TRTI वगैरे यांचे फेवरेट प्रश्न आहेत, यांना खूप आवडतात हे। तर याची सुरुवात एक सिंगल त्रिकोणापासून करायला पाहिजे। सिंगल त्रिकोण म्हणजे जो दुसऱ्या कशापासून बनलेला नाही। बघा हा छोटा त्रिकोण, बघा हा एक त्रिकोण आहे, हा एक त्रिकोण बघा, हा एक त्रिकोण आहे आणि हा त्रिकोण पहा, हा एक त्रिकोण आहे। म्हणजे 3 त्रिकोण आपल्याला इथं सापडले। त्यानंतर आता हा त्रिकोण पहा, जो 2 त्रिकोणांना मिळून जो बनलाय तो बघा, व्यवस्थित लक्ष द्या, हा 2 त्रिकोणांपासून मिळून जो बनलाय तो हा त्रिकोण, ठीक आहे। आणि 2 त्रिकोणापासून मिळून हा एक त्रिकोण इथं बनलेला आहे। तर हे किती त्रिकोण झाले, हा आणि एक हा मोठावाला, तर हे झाले 2। 3 आणि 2 तर इथून निघून गेले। इथे सिंगल वाले 2 भेटून जातील, म्हणजे हे किती आहेत, 2, 3 आणि 2 5, 5 आणि 2 7, 7 त्रिकोण तर आपण काढलेले आहेत। बस हे 7 त्रिकोण इथं निघतील। तर एकूण त्रिकोण इथं किती आहेत, 7। आन्सर किती असायला पाहिजे, 7। तुम्हाला पेपरमध्ये असा प्रश्न येण्याची खूप जास्त शक्यता आहे। बघा असा त्रिकोण देऊन टाकतील आणि विचारतील सांगा याच्यात किती त्रिकोण आहेत। तर तुम्हाला काय करायचं, इथं किती पार्ट आहेत बघा, 2, तर तुम्हाला काय करायचं, इथं 2 + 1 = 3। किंवा असं विचारून टाकतील इथं या प्रकारे, इथं किती पार्ट आहेत बघा, किती सेक्शन आहेत, 3 सेक्शन आहेत। तर तुम्हाला इथं काय करायचं, 3 + 2 + 1, 3 आणि 2 5, 5 आणि 1 किती 6। किंवा असं विचारतील, एक त्रिकोण देतील, इथं किती सेक्शन पडत आहेत, किती पार्ट आहेत, 1 2 3 4। तर तुम्हाला उत्तर कसं काढायचं आहे, 4 + 3 + 2 + 1, 4 आणि 3 7, 7 आणि 2 9, 9 आणि 1 किती त्रिकोण आहेत, एकूण त्रिकोण किती आहेत, इथं 10 त्रिकोण आहेत। हे प्रश्न सुद्धा पुन्हा फ्रिक्वेंटली पोलीस भरती, TRTI, बार्टी यासारख्या पेपर्समध्ये विचारले जातात, ठीक आहे। त्रिकोणांची संख्या मोजणे। अगेन व्हिज्युअल रिझनिंगचा प्रश्न आहे, पाहूनच तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे। काय सांगितलंय, एक कागद घेतलाय, त्या तुकड्याला काय केलं, कागदाच्या तुकड्याला काय केली, घडी केली। बघा हा कागदाचा तुकडा आहे आणि या कागदाच्या तुकड्याला असं फोल्ड केलं, अशी घडी केली आणि त्यानंतर त्याच्यामध्ये काय केले, छेद केले, काहीतरी त्याला कैचीनं वगैरे कट केलं असेल आणि त्यानंतर त्याला जेव्हा आपण ओपन करू तेव्हा कशी आकृती बनेल हे इथं विचारलेलं आहे। पहिली गोष्ट, हा त्रिकोण तुम्हाला इथं दिसत आहे, हा असा। आता जेव्हा हा पेपर असा ओपन अप होईल, असा उघडेल, तेव्हा हा जो त्रिकोण जो असा आहे, असा तो उलटा होऊन जाईल वर, म्हणजे इथं त्रिकोण यायला पाहिजे या प्रकारचा, ठीक आहे। मला माहित आहे तुमचं उत्तर आलेलं आहे। आता बघा सेम त्रिकोण तर बनणार नाही, म्हणजे हे आन्सर आपलं नाही। इथं पण सेम टू सेम त्रिकोण नाही बनतील, असं उलटं व्हायला पाहिजे ते, तर हे सुद्धा नाही बनायला पाहिजे। आता हे 2 ऑप्शन राहिलेत। आता साधी गोष्ट आहे, इथं जर तुम्ही असं सर्कल सारखं कट केलंय, ठीक आहे ना, असं जर सर्कल सारखं कट केलंय, जेव्हा पेपर असा ओपन अप करणार तेव्हा हा पूर्ण गोल होल तयार व्हायला पाहिजे इथं असा पूर्णपणे, ठीक आहे। तर आन्सर कोणता आहे आपलं, ऑप्शन क्रमांक ते तर नाही आहे, असं अर्धा कसं राहील, पेपर कट केलाय ना, तर पेपर कट केलाय तर आपलं आन्सर काय असायला पाहिजे, ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं उत्तर असायला पाहिजे। मी पुन्हा सांगत आहे, व्हिज्युअल रिझनिंगवर 3 ते 4 प्रश्न तिथं असायला पाहिजे। आले तर मला मेसेज करून कळवा, नाही आले तरी मला मेसेज करून तुम्ही कळवा।
पुढे काय सांगितलंय, दिलेल्या वर्गामधील संबंध उत्तम प्रकारे दर्शवणारी वेन आकृती ओळखा. वेन आकृती आपल्याला इथं काढायची आहे. बघा कधी कधी असे प्रश्न बार्टीच्या TRTIच्या प्रश्नपत्रिकांमध्ये विचारले जातात. ठीक आहे. आता इथे एक नवीन शब्द आलाय, रान मांजर. रान मांजर म्हणजे एक्झॅक्टली रानात राहणारी मांजर असं नाही होत. रान मांजर हा एक संघ आहे, एक कॅटेगरी आहे, एक ग्रुप आहे, ज्या ग्रुपमध्ये वाघ, चिता, बिबट्या या प्रकारचे प्राणी येतात. तर त्यांना आपण कंबाईनली काय म्हणतो, आपण रान मांजर. जर तुम्ही व्यवस्थित कधी एखादं जॉग्राफिक चॅनल जर पाहिलं असेल तर वाघाला सुद्धा बिग कॅट म्हणतात. बघा बिग कॅट ऐकलं असेल तुम्ही, हे बिग कॅट इंग्लिशमध्ये कधी कधी. तर रान मांजर हा एक ग्रुप आहे, एक संघ आहे, त्याच्यामध्येच वाघ, बिबट्या, चित्ता हे सगळं त्याच्या ग्रुपमध्ये येतात. ठीक आहे. आता काय येईल बघायची आकृती, वेन आकृती. सर्वात मोठा ग्रुप कोणता येईल, सर्वात मोठा ग्रुप येईल रान मांजर. त्यानंतर त्याच्यामधला एक पार्ट येईल, बाकीचे भरपूर आहेत ना याच्यामध्ये पार्ट्स, इथं काय आला पाहिजे वाघ. आणि लांडगा जो हा ग्रुप आहे, ही जी कॅटेगरी आहे इट इज कम्प्लिटली डिफरंट. तर वाघ, रान मांजर इकडे साईडला येतील आणि लांडगा जो आहे असं साईडला यायला पाहिजे. तर आन्सर काय आपलं, ऑप्शन क्रमांक 2 इट इज द करेक्ट चॉईस. नेक्स्ट प्रश्न एवढा मोठा वाचायचा नाही पहिली गोष्ट तर पेपरमध्ये. फक्त इथं पाहायचं, जर विधान आणि इथं काय आहे निष्कर्ष आहे, काही कुत्रे मांजरी आहेत, काही मांजरी गायी आहेत, म्हैस आहेत, या प्रकारचा प्रश्न असला तर समजून जायचं आपल्याला काहीतरी बाजूला आकृती काढून हा प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे. एवढं वाचत नाही बसायचं. ठीक आहे. काय सांगितलंय, काही रंग चमकदार आहेत. अच्छा, काही रंग आहेत, काही रंग, काही वर काही असल्यामुळं मी अशी आकृती काढतो. हे कसे आहेत, काही रंग चमकदार आहेत. सर्व जर असलं असतं डायग्राम अशी आली असती. ठीक आहे. काही आहेत म्हणजे काही आहेत आणि काही नाही आहेत. ठीक आहे. अशी आकृती आपण काढली. काही कपडे चमकदार नाहीत. अच्छा, काही कपडे असे आहेत, काही कपडे असे आहेत जे चमकदार नाहीत असं सांगितलंय. नाहीत म्हणजे काही कपडे असे आहेत जे चमकदारच्या ग्रुपमध्ये नाहीत. ठीक आहे. म्हणजे काही आहेत हे आपल्याला माहित नाही, पण काही नाहीत हे आपल्याला माहित आहे. हां, मी काय बोलत आहे माझ्या शब्दांकडे लक्ष द्या व्यवस्थित. ठीक आहे. आता इथं काय सांगितलंय, सर्व कपडे चमकदार आहेत. हे आहे निष्कर्ष नंबर 1. आता हा जो निष्कर्ष आहे हा चुकीचा आहे की बरोबर आहे हे आपल्याला पाहायचं आहे. सर्व कपडे चमकदार आहेत. सर्वचे सर्व कपडे चमकदार आहेत. सगळेचे सगळे चमकदार आहेत का, अजिबात नाही. उलट त्यांनी काय सांगितलंय, काही कपडे चमकदार नाहीत म्हणजे काही जण ग्रुपच्या बाहेर आहेत. आणि याचं काय म्हणणं आहे, सगळेचे सगळे ग्रुपच्या आतमध्ये आहेत. सर्वचे सर्व कपडे चमकदार आहेत, याचं म्हणणं आहे काही कपडे चमकदार नाहीत, याचं म्हणणं आहे सर्व कपडे चमकदार आहेत. म्हणजे हा जो निष्कर्ष आहे हा कसा आहे, चुकीचा आहे. ठीक आहे. याला थोडीशी प्रॅक्टिस लागते. जर तुम्ही हे फर्स्ट टाइम सॉल्व्ह करत आहे तर थोडंसं तुम्हाला इथं कन्फ्युजन व्हायला पाहिजेच. ठीक आहे. हां, कन्फ्युजन नाही झालं तर खूप मोठा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. काही रंग कपडे नाहीत. पहिली गोष्ट आपल्याला रिलेशन कोणाकोणाचं माहीत आहे. हे जे वाक्य आहे ना, हे पहिलं वाक्य, काही रंग चमकदार आहेत, हे कोणाचं रिलेशन आहे, रंग आणि चमकदार यांचं रिलेशन आहे. काही कपडे चमकदार नाहीत हे रिलेशन कोणाचं आहे, या दोघांचं रिलेशन आहे. रंग आणि कपडे यांचं कोणतंही रिलेशन आपल्याला माहीत नाही. हे दोन्ही एकमेकांमध्ये मिक्स पण असू शकतात, हे दोन्ही एकमेकांपेक्षा वेगळे पण असू शकतात. जर मिक्स सांगितलं तरी ते चुकीचं आहे, वेगळं सांगितलं तरी ते चुकीचं आहे. बिकॉज आपण पूर्णपणे 100% निष्कर्ष लावू शकत नाही बिटवीन रंग आणि कपडे. काही रंग कपडे नाहीत असं आपल्याला काय सांगता येणार नाही. म्हणून निष्कर्ष 1 आणि निष्कर्ष 2 दोन्हीही अनुकरण करणार नाही. पुढे काय सांगितलं बघा, खाली एक शृंखला दिली आहे, एक सिरीज दिली आहे, ज्यामध्ये एक पद काय केलेलं आहे, गाळलेले आहे. एक नंबर तिथं नाही आहे, हा शेवटचा. ठीक आहे. बघा पेपरमध्ये जेव्हा अशी सिरीज दिलेली असेल तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे, तिथं थोडासा विचार करा. काही बेरीज झाली का, काही वजाबाकी झाली का, काही गुणाकार झाला आहे का, काही भाग गेला आहे का तिथं. ठीक आहे. ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे का, जॉमेट्रिक प्रोग्रेशन आहे का, एकाच संख्येला गुणाकार करत 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 पुढे गेलो आहे का, वर्ग आहे का, घन आहे का, या प्रकारचे चेकआउट करायला पाहिजे तिथं. ठीक आहे. या प्रश्नामध्ये बघा काय केलं त्यांनी, 4, 23, 122 आणि सडन हे हा जो नंबर आहे अचानक मोठा झाला आहे म्हणजे हा बेरजे आणि वजाबाकीवाला तर मॅटर नाही आहे. हा गुणाकार आहे किंवा वर्ग आहे किंवा घन आहे. थोडेफार जर घन तुम्हाला पाठ आहे तर तुम्हाला समजून जाईल की हा 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 आणि हा नंबर पाहून तुम्हाला समजून जाईल. यांनी काय केलं बघा, इथं 5चा घातांक किती होतो 1 आणि 5च्या घातांकातून 1 जर मायनस केला 1 तर काय येतो 4. ठीक आहे.
5चा वर्ग किती होतो? 5चा वर्ग 25 आणि 25 मधून जर 2 मायनस केले, 25 मधून किती मायनस केले? 2, तर किती येतो? 23. 5चा घन किती होतो? 5 5 5 3 वेळा गुणाकार किती येतो? 125. 125 मधून 3 मायनस करा, किती भेटायला पाहिजे? 122. बघा 122 आहे इथं. 5चा घातांक 4 किती होतो? 5चा घातांक 4 होतो 625 आणि 625 मधून 4 मायनस करा, काय यायला पाहिजे? 621. लॉजिक तर समजलंय की यांनी काय केलंय. 5 न गुणाकार, 5 न गुणाकार, 5 न गुणाकार, 5 न गुणाकार, 1 मायनस, 2 मायनस, 3 मायनस, 4 मायनस. आता मी एक काम करणार, 625ला सुद्धा ही पुढची संख्या काढण्यासाठी 5 ने गुणाकार करणार. बरं, 625ला मी 5 ने गुणाकार केले तर काय येईल? 5 बघा 25, हातचे आले 2, 5 दोन्ही 10, 10 आणि 2 12, 12शी 2चा हातचाला 1, 6 पंचे 30, 30 आणि 1 31. ही संख्या मी इथं लिहिली. कोणती आहे? 3125. पण इथं किती मायनस केले होते? इथं 4 मायनस केले होते. इथं आपल्याला किती मायनस करावं लागतील? 5 मायनस करावं लागतील. म्हणजे उत्तर काय आलं पाहिजे? 3125 मधून 5 गेले तर 3120. 3120 हे काय आपलं करेक्ट आन्सर असायला पाहिजे. पुढचा प्रश्न बघा काय दिलाय. दिलेल्या पर्यायामधून विसंगत वर्ण शोधा. जो वेगळा शब्द आहे तो आपल्याला इथं ओळखायचा आहे. इथं तुम्हाला मी काय सांगतो लक्ष द्या. हे लेटर एक वेळा असे लिहिले पाहिजे, PIY. त्यानंतर काय सांगितलंय? OHW. ठीक आहे. त्यानंतर काय सांगितलं इथं? RDV आणि इथं सांगितलं आहे QEU. ठीक आहे. आता थोडंसं लक्ष द्या, यांची नंबरिंग आपल्याला पाठ पाहिजे. ए पासून झेड पर्यंत जे नंबरिंग आहे ABCDEFG 1 2 3 4 हे नंबरिंग. आता हे नंबर कमी वेळात तर पाठ होणार नाही, तर तुम्हाला एक साधीशी गोष्ट सांगतो, हे लक्षात ठेवा. इजोटी हा शब्द तर तुमच्या लक्षात राहील, बिलकुल राहायलाच पाहिजे इजोटी. आणि इथं लिहित आहे मी 5 10 15 20 आणि 25. थोडंसं लक्षात राहील किंवा थोडीशी हेल्प होऊन जाईल. आता मी जर म्हटलं पीचा नंबर किती आहे, पीचा नंबर किती आहे, तर इथं चेक करू. बघा ओ नंतर कोण येतो? पी. ओचा नंबर किती आहे? 15. ओचा नंबर 15 आहे, तर पीचा नंबर किती आला पाहिजे? 16. ठीक आहे. आयचा नंबर किती? आता आपल्याला माहित आहे की आय नंतर काय येतो? जे. नंतर काय येतो? के. जेचा नंबर किती आहे? 10. तर आयचा नंबर किती असायला पाहिजे? 9. अच्छा 9. वायचा नंबर तर आपल्याला रेडीमेड माहित आहे किती आहे? 25. काही लॉजिक लागत आहे का? काही लॉजिक आहे? हो बिलकुल लॉजिक आहे. कोणता? 16 आणि 9 25. ठीक आहे. आता इकडे येऊ. आर. याच प्रकारे जर गेलो आपण तर आरचा नंबर किती आहे? 18. डीचा नंबर किती आहे? 4. व्ही. आता समजा तुम्हाला पेपरमध्ये व्हीचा नंबर माहीत नाही, आता ABCDEFG तिथून नका करू, टीवर उतरा. TUV. टीचा नंबर 20 21. व्हीचा नंबर किती आहे? 22. मला सांगा हे लॉजिक बरोबर आहे का? 16 + 9 किती भेटले? 25. 18 + 4 किती भेटले? 22. लॉजिक तर एकदम बरोबर आहे, एकदम बरोबर आहे. इथं येऊ क्यू. आता क्यूचा नंबर आपल्याला माहीत नाही, तर आपण काय करणार? OPQ. ओचा नंबर किती आहे? 15 16. क्यूचा नंबर किती? 17. ईचा नंबर माहीत आहे, ईचा नंबर किती आहे? 5. 17 आणि 5 किती होतात? 17 आणि 5 किती होतात? 22. चुकीचं आहे बघा हे. का? 22 नंबरवर कोण येतो? व्ही. आताच पाहिलं 22 नंबरवर कोण येतो? व्ही. आणि इथं 22 साठी कोण दिलाय? यू. यू इथं सेट नाही होत ना. तुम्ही जर म्हटलं यूचा नंबर किती आहे, तर लक्षात ठेवा TUV. यूचा नंबर मी काढून ठेवला, किती आहे? 21. आणि इथं किती आहे? 22. तर वेगळा घटक कोणता यातला? QEU. या ऑप्शनवर जायचं काम पडलं नाही, कामच नाही पडलं. अच्छा काम का नाही पडलं? लक म्हणा माझा, कारण की मी इथं पहिला सॉल्व केला, दुसरा सॉल्व केला आणि चौथा सॉल्व केला. ठीक आहे. कधी कधी असं होते की 1 2 मध्येच आन्सर येऊन जाते, कधी कधी असं होते पहिल्यावर येत नाही, दुसऱ्यावर येत नाही, तिसऱ्यावर येत नाही, चौथ्यावर येत नाही, टाइम वेस्ट होतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. दिलेल्या पर्यायामधून विसंगत घटक शोधा. जे वेगळं आहे ते ए आणि झेड पाहिल्याबरोबर समजून जाते इथं नेमकं काय आहे. आता बघा मी तुम्हाला काय सांगत आहे. इथं मी ABCD लिहित आहे. ABCDEFGHIJKLM. M पासून पलटी मारा. MNOPQRSTUVWXY आणि Z. बघा ए आणि झेड. ए पहिल्यापासून 1 नंबरवर, झेड शेवटपासून 1 नंबरवर, बी सुरुवातीपासून 2 नंबरवर आणि वाय
शेवटून 2 नंबरवर अशी स्टार्टिंग आणि एंडिंग पासून असं यम वरून पलटी मारली तर अशी लिस्ट बनते. काही काही शब्द यातले लक्षात राहत नाही. मी तुम्हाला इथं काही शब्द सांगतो जे तुम्हाला पेपरमध्ये डायरेक्ट हेल्प करतील. जर असा प्रश्न आला तर मला गॅरंटी आहे की चालू पेपरमध्ये तुम्हाला माझा आवाज असाचा असा कानात यायलाच पाहिजे. बघा मी काय म्हणतो, सी आणि एक्सला असं लक्षात ठेवा 6 सी आणि एक्स अपोजिट आहे. डी आणि डब्ल्यू याला असं लक्षात ठेवा ड्यू, माउंटेन ड्यू ऐकलं असेल तुम्ही, ड्यू DW. EV खूप फेमस वर्ड आहे, इलेक्ट्रिक व्हेकल. ठीक आहे, लक्षात ठेवा. एक वेळा नोटबुकमध्ये व्यवस्थित लिहून घ्या, लक्षात राहील तुमच्या. आहे इलेक्ट्रिक व्हेकल EV. F आणि U इथं काय लक्षात ठेवायचं, फुल. ठीक आहे ना, F आणि U एकमेकाच्या काय आहेत, अपोजिट आहेत. GT तर खूप फेमस गाडी आहे, मुलांनाही ही गाडी खूप आवडते. काही काही जण याचा वॉलपेपर ठेवतात GT. ठीक आहे ना, GT 650 नावाची गाडी आहे बघा एक. HS लक्षात ठेवा, हाय स्कूल. कसं लक्षात ठेवणार, हाय स्कूल, सगळे हायस्कूल पास आहेत. HS असं लक्षात ठेवा. IR इंडियन रेल्वे असं लक्षात ठेवा, इंडियन रेल्वे. बघा वेगवेगळे लोक वेगवेगळे टेक्निक वापरतात हे लक्षात ठेवण्यासाठी. JQ पत्ते खेळले असणार तुम्ही, JQK ज्याला म्हणतो आपण जॅक अँड क्वीन. ठीक आहे, जॅक अँड क्वीन JQ. PK मूवी बघा एक, P आणि K एकमेकाचे कसे अपोजिट आहेत. L आणि O LOVE लव या शब्दावरून लक्षात ठेवा, L आणि O कशा आहेत, एकमेकांचे काय आहेत, अपोजिट आहेत. बस आन्सर आता तुम्हाला दिसत आहे. यातला वेगळा घटक तुम्हाला दिसला. आता तुम्हाला नवीन सांगण्याची काहीच आवश्यकता नाही. ऑब्झर्व करा व्यवस्थित, वाटलं तर थोडंसं थांबतो मी. बघा आन्सर आहे का याच्यामध्ये, बिलकुल AZ अपोजिट आहे, PK अपोजिट आहे, इलेक्ट्रिक व्हेकल अपोजिट आहे. हे अपोजिट नाही म्हणून हेच काय आपलं आन्सर आहे. नेक्स्ट, याच्यामधून आता विसंगत घटक ओळखायचा. मी याच्यामध्ये जास्त टाइम लावणार नाही. बँजो हे जे वाद्य आहे याच्यामध्ये तार राहते बघा, तारवरून ते वाजते. ठीक आहे, सितारमध्ये सुद्धा काय आहे, तार राहते आणि तारमधूनच त्याचा काय तो आवाज येतो. वाद्य तारावर चालणार आहे. मॅन्डोलिन हे सुद्धा तारावर चालते बघा, गिटार सारखं छोटीशी गिटार सारखं हे राहते. बासरीमध्ये कुठे तार वगैरे नसतो. ठीक आहे, ते हवेवर चालते, त्याच्या व्हायब्रेशन्सवर चालते. म्हणून यातलं वेगळं वाद्य कोणतं आहे, बासरी हे वेगळं वाद्य आहे. दिलेल्या पर्यायामधून विसंगत वर्ण शोधा. ठीक आहे, याच्या आधीचा आपला जो रिझनिंगचा व्हिडिओ होता त्याच्यामध्ये पण एक प्रश्न असा होता जिथं काहीतरी लेटर मधात स्किप केले होते, गाळले होते, सोडले होते. बघू आपण नेमकं काय. इथं लिहिलं मी KO. आता बघा KLMNO. अच्छा, असं काही आहे का, माहीत नाही, चेक करू. याच्यावर जाऊ, FJ F ABCDEFGHIJ. अच्छा, इथं किती लेटर सोडलेत, 3. इथं पण किती लेटर मधात सोडून दिले, स्किप केले, 3. इथे येऊ BE. आता बी नंतर काय येईल, ABCD आणि E. इथं किती लेटर सोडलेले आहेत, इथं 2 लेटर सोडले. काहीतरी गडबड वाटत आहे मला इथं. आणि इकडे लक्ष द्या, फक्त तुमच्या समाधानासाठी P नंतर काय येईल, PQRST. इथं पण 3 लेटर स्किप आहेत, इथं पण 3 लेटर स्किप आहेत, इथं 3 लेटर स्किप आहेत, इथं 2च लेटर स्किप आहेत. म्हणून यातला आन्सर कोणतं असायला पाहिजे, आपलं हे आन्सर असायला पाहिजे. ठीक आहे, असे प्रश्न मधातले लेटर स्किप करून विसंगत घटक ओळखा असे प्रश्न पुन्हा पुन्हा विचारलेले आहेत. आधीच सांगत आहे याच्यामध्ये काहीतरी प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे टाईप करणाऱ्याकडून. लक्ष द्या, इथं काय दिलंय, AHT. या दोघांमध्ये जे रिलेशन आहे ते रिलेशन आपल्याला इथं काहीतरी शोधून काढायचं आहे. ठीक आहे, AHT. आणि इथं काय दिलेलं आहे, C. त्यानंतर काय दिलेलं आहे, J. आणि इथं काय दिलेलं आहे, V. इथं काय केलं बघा, A नंतर B नंतर C, म्हणजे एक लेटर सोडून पुढचा लेटर घेतला. H ABCDEFGHIJ STUV. म्हणजे काय केलं, मधातला एक लेटर सोडून पुढचा लेटर घेतलेला आहे. म्हणजे आपल्याला याच्यातला आणि याच्यातला जो संबंध आहे तो आपल्याला समजला. मग इथं आपण तेच करणार, HRF. तर H नंतर एक लेटर सोडा, त्याचा पुढचा लेटर घ्या, तर इथं काय यायला पाहिजे, J यायला पाहिजे. ठीक आहे ना. R नंतर काय यायला पाहिजे, S सोडून द्या, त्याचा पुढचा लेटर घ्या काय, T. RST. ABCDEF. F नंतर काय यायला पाहिजे, ABCDEF G. त्यानंतर काय यायला पाहिजे, H. तर आन्सर काय असायला पाहिजे, JTH. ठीक आहे, इथं ऑप्शनमध्ये नाही आहे. मला वाटतं इथं काहीतरी प्रिंटिंगमध्ये मिस्टेक झालेली आहे, पण याचा आन्सर या प्रकारचं असलं पाहिजे. ठीक आहे, ABCDEFGH या प्रकारे एक लेटर सोडायचं आहे, त्याच्या पुढचं आपल्याला काहीतरी घ्यायचं आहे. ठीक आहे,
आपण काय केलं आहे, विद्यार्थ्यांच्या रिक्वेस्टवरून हे पटापट काहीतरी बनवून आणलेलं आहे, काहीतरी इथं राहून गेलं असेल. पुढे काय दिलंय बघा, दिलेल्या पर्यायामधून संबंधित अक्षरे निवडा. मी जर तुमच्या जागेवर असलो असतो पेपरमध्ये तर मी काय केलं असतं, मी तुम्हाला एक्झॅक्टली करून दाखवतो की मी काय केलं असतं. इथं एक शब्द लिहिला आहे मी, PMU हा प्रश्न आहे आणि इथं काय लिहिलं 37. काहीच लॉजिक लागत नाही आहे. चुपचाप पेपरमध्ये असा एक शब्द लिहायचा, इजोटी. ए पासून ते झेड पर्यंत उजळणी तुम्हालाही पाठ राहत नाही, मलाही पाठ राहत नाही. ठीक आहे, इथं लिहायचा 5चा पाढा आणि हा शब्द तुमच्या लक्षात राहील, ए ज्योती. ठीक आहे, हा 5, 10, 15, 20 आणि 25. ठीक आहे, आता इथं काय करा, पी किती नंबरवर येतो तर ABCDEFG असं नका करत बसू. पी किती नंबर येतो, O 15, O नंतर काय येतो पी, तर पी किती नंबर येईल 16. M माहीत आहे 13 नंबर येतो, मागच्या आता पाहिलं होतं. M वरून आपण पलटी मारतो. ठीक आहे ना, ए पासून M पर्यंत 13 आणि त्याच्या पुढचे 13 असे मिळून टोटल 26 अक्षर आहेत. U आता लक्ष द्या, TUV, टी किती नंबरवर आहे 20, हा किती नंबर होईल 21. या प्रकारे. आणि आता याचा आपसमध्ये काहीतरी सहसंबंध जर लावला तर माहीत पडेल 16 आणि 21 यांची बेरीज जर केली, यांची बेरीज किती येते 37. पहा 16, 21, 6 आणि 1 7, 2 आणि 1 3, तर ही बेरीज किती आली आहे 37. आता आपल्याला काय करायचं आहे, QVS इथं पण आपल्याला तेच करायचं आहे. यस किती नंबरवर येतो तर बघा, यस टीच्या आधी येतो तर इथं काय होऊन जायला पाहिजे 19. व्हीचं काही काम पडणारच नाही आपल्याला, इनफॅक्ट या दोघांचीच बेरीज करायची आपल्याला. क्यू काय येईल बघा, क्यू काय येईल इथं, क्यू बघा JKLMNOPQ, ओ नंतर PQ येईल. OPQ, ओ किती नंबरवर आहे 15, P 16 आणि Q किती यायला पाहिजे 17, तर इथं काय यायला पाहिजे 17. आणि या दोघांची काय करायची आपल्याला बेरीज, 17 आणि 19, 9 आणि 7 किती होतील तर 16, 16ची 7 चला 1 2 3, उत्तर काय असायला पाहिजे इथं 36 इज द राईट चॉईस. ठीक आहे, या प्रकारे तुम्हाला सॉल्व्ह करावं लागेल. पेपरमध्ये जर तुम्हाला टाईम भेटला तर ए पासून झेड पर्यंत नंबर लिहायचा, जर टाईम भेटला तर लिहून घ्या. ठीक आहे, स्टार्टिंगलाच लिहून घ्या, हे तुम्हाला मी रिक्वेस्ट करेल, कारण की रिझनिंगमध्ये तुम्हाला ते कामात पडेल म्हणजे पडेलच. असं नाही झालं पाहिजे ए पासून झेड पर्यंत नंबर लिहिण्यातच 5 मिनिटं वाया गेले, हे नाही झालं पाहिजे. लक्ष द्या, आता इथं काय केलंय पाहिल्याबरोबर समजून जाते. 7 आणि 8, 7 आणि 8ची बेरीज किती होते, 7 आणि 8ची बेरीज होते 15 आणि 15चा वर्ग, याचा काय केला वर्ग, 15चा स्क्वेअर किती होतो 225. तेच आपल्याला इथं करायचं आहे. 8 आणि 6, 8 आणि 6 किती होतील 14, 14चा वर्ग जर काढला आपण, 14चा वर्ग 14चा स्क्वेअर हे किती यायला पाहिजे 196 इज द राईट आन्सर. नेक्स्ट पाहून घ्या, सोपे प्रश्न आहेत हे. ठीक आहे, काय करायचं बघा, वर्ग, घन, बेरीज, वजाबाकी असं काहीतरी या दोघांमधला संबंध शोधायचा, किंवा या 2 अंकांमधला 7 आणि 8 यांच्यामधला संबंध शोधायचा. ठीक आहे, हे 4-5 टेक्निक मी तुम्हाला सांगितल्या. ठीक आहे, कधी कधी असं पण देतात की 5 आणि इथं काय देऊ लागतात 30 आणि विचारून टाकतात 6 सांगा किती, तर तुम्हाला हे समजलं पाहिजे काय केलं यांनी, 5चा वर्ग प्लस 5, तर तुम्हाला पण काय करायचं 6चा वर्ग प्लस 6 म्हणजे उत्तर काय आलं पाहिजे 42. या प्रकारचे सुद्धा प्रश्न विचारतात. ठीक आहे, 5चा वर्ग प्लस 5 30 असं. बघा, 35 विद्यार्थ्यांच्या वर्गात आरजूने शेवटून 19वा क्रमांक मिळवला. जर साहिलने वरून 21वा क्रमांक मिळवला असेल तर आरजू आणि साहिल यांच्या दरम्यान किती विद्यार्थी आहेत. व्यवस्थित लक्ष द्या, असे जे प्रश्न आहेत रांगेवाले एकदम सोपे राहतात. समोरून काहीतरी क्रमांक आहे, मागून काहीतरी क्रमांक आहे, यांची 2 अरेंजमेंट असते. कशी अरेंजमेंट असते बघा, समोरून काहीतरी क्रमांक, मागून काहीतरी क्रमांक, तर मधात काहीतरी विद्यार्थी राहतील. बघा, असे समोरून काहीतरी क्रमांक, मागून काहीतरी क्रमांक. एक याची अजून एक टाईप आहे, समोरून काहीतरी क्रमांक देऊन टाकतील आणि मागून काहीतरी क्रमांक देऊन टाकतील आणि ते सिस्टम पूर्णपणे कसं होऊन जाईल, रिव्हर्स होऊन जाईल. त्यावेळेस प्रश्न थोडासा डिफिकल्ट होऊन जातो, पण घाबरण्यासारखं काही नाही. आणि अशा प्रश्नांना समजून कसं घ्यायचं मी तुम्हाला सांगतो. आता बघा, 2 प्रकारे याचं वर्क करायचं. टोटल विद्यार्थी किती आहेत वर्गात 35 विद्यार्थ्यांच्या वर्गात. आरजू शेवटून 19व्या क्रमांकावर आहे. आरजू जी आहे, आरजू 19व्या क्रमांक आहे, म्हणजे आरजूच्या मागे 18 जण आहेत आणि तिचा नंबर किती आहे 19वा. ठीक आहे, आणि साहिल वरून कितव्या क्रमांकावर आहे 21व्या, म्हणजे साहिल जर इथं आहे तर साहिलच्या समोर किती जण आहेत 20. आता थोडा विचार करा, हा 20 आणि हे 18 किती होतात, हे 38 आहेत ना. याचा अर्थ हे जे झालंय ते असं झालंय, हे एक इकडे आणि एक असं झालंय काहीतरी. म्हणून आपल्याला काय करावं लागेल, आता आपल्याला माहीत पडलं की आपल्याला याला वेगळ्या पद्धतीने सॉल्व्ह करावं लागेल.
टोटल विद्यार्थी आहेत 35. व्यवस्थित शांततेत लक्ष द्या. आरजूचा क्रमांक मागून म्हणजे शेवटून किती आहे 19वा. म्हणजे आरजूच्या मागे इथं किती जण आहेत 18. तर हे काय इथं आरजू आहे. ठीक आहे. आता थोडा विचार करा. आरजू जर शेवटून असा आहे, आता हे 18 आणि हे किती झाले 19वा क्रमांक. याचा कितवा आहे 19वा. बघा हे इथं दिलं आहे. टोटल विद्यार्थी किती आहेत 35. आता याचा नंबर 19वा आहे, तर याच्यामधून काय करू आपण 19 मायनस करू. तर काय येईल 15. 15मधून 9 गेले, खाली राहिले 6 आणि हातचा वापस दिला 2. 3 मधून 16. याचा अर्थ आरजूच्या समोर किती जण आहेत 16 जण आहेत. आरजूच्या समोर 16 जण आहे, म्हणून आरजूचा कितवा क्रमांक आहे 17वा क्रमांक आहे समोरून. काय केलंय समजलंय. आरजूचा समोरून क्रमांक कितवा आहे 17वा. डबल आलो मी इकडं आणि याला काय करतो बघा. आता आरजूचा क्रमांक कितवा आहे 17वा. हे आरजू ही कितव्या नंबर आहे 17वा नंबर आहे, म्हणून हिच्या समोर किती जण असायला पाहिजे 16. आणि काय सांगितलंय साहिल कितव्या क्रमांकावर आहे 21. आता बघा आरजू 17 हा 18 नंबर, हा 19 नंबर, हा 20 नंबर आणि 21व्या क्रमांकावर कोण आहे साहिल. 21व्या क्रमांकावर आहे साहिल, हा आहे 21वा. ठीक आहे. तर सांगितलं आहे आरजू आणि साहिल यांच्या मधात किती विद्यार्थी आहे. यांच्या मधात किती जण आहेत. यांच्या मधात 3 जण आहेत. संपला विषय. यांच्या मधात किती जण आहेत 3 जण आहेत. दिलेल्या शब्दांना शब्दकोशाच्या उलट क्रमाने लिहा. शब्दकोशाला आपण काय करतो माहिती आहे का ABCD नुसार काय करतो अरेंज करतो. त्यांचं लेटर जर सेम सापडलं तर त्याच्या पुढच्या लेटरकडे जातो. मग तेही लेटर जर सेम सापडलं त्याच्या पुढच्या लेटरकडे जातो. इथं लक्ष द्या. S S S S S सेम आहे, पुढच्या लेटरकडे जा. O O O O आणि O सेम आहे, पुढच्या लेटरकडे जा. इथं काय आहे आता B, इथं आहे P P U L. याचा अर्थ हा जो आहे ना हा याचा नंबर सर्वात आधी लागेल. ठीक आहे. डिक्शनरीमध्ये सगळ्यात आधी लागेल, कारण की SOB आलाय ना. आता माझं काय म्हणणं आहे ऐकून घ्या. इथं शब्दकोशानुसार नाही विचारलं, काय विचारलं शब्दकोशाच्या उलट क्रमाने. म्हणजे हा जो एक आहे ना हा एक कुठं यायला पाहिजे सगळ्यात खाली यायला पाहिजे, सर्वात खाली. आता सर्वात खाली म्हणजे सर्वात शेवटी यायला पाहिजे. म्हणजे हे आपला आन्सर नाही, हे आपला आन्सर नाही. हा उलट सांगितलं. उलट जे डिक्शनरी आहे डिक्शनरीच्या अपोजिट. तर हा जो सोबर आहे हा शब्द कुठं यायला पाहिजे सगळ्यात शेवटी यायला पाहिजे. त्यानुसार हे 2 ऑप्शन आपले कटले. 1 1. आता राहिलं कोण हे 2. आता लक्ष द्या माझं काय म्हणणं आहे. B इथं आहे P, इथं आहे P, इथं आहे L, इथं आहे L. आता याच्यातलं लवकर कोण येतं बघा ABCDEFGHIJKL. L पण सेम आहे बघा. P येत नाही तर हे तर कटले. आता कोण राहिलं फक्त हे 2 L L. आता राहिलं कोण U आणि इथं कोण आहे V. ABCD म्हणणं स्टार्ट करू. U नंतर V येते. ठीक आहे ना. ABCDEFGHIJKL P Q R S T U आणि V. म्हणजे हा जो लेटर आहे याचा नंबर लागायला पाहिजे. आता तर हा जो लेटर आहे याचा 2 नंबर लागला असता असा तर तो उलटा लागून जाईल. म्हणजे इथं यायला पाहिजे तो सोल्युशन्स. म्हणजे आता काय पाहिजे आपल्याला 4. म्हणजे 1 आणि 4. त्याचा आन्सर काय असायला पाहिजे ऑप्शन क्रमांक 3. जर तुम्हाला हे जमलंच नाही आणि तुमच्याकडे जर टाईम आहे तर काय करायचं याला आधी अल्फाबेटिकली लावून घ्यायचं. अल्फाबेटिकली म्हणजे डिक्शनरीमध्ये हे कसे असतील शांततेत लावून घ्यायचं आणि त्यानंतर त्याला काय करायचं त्यानंतर त्याला उलटं करून टाका. ठीक आहे. जर टाईम असेल तर. ठीक आहे. आणि जर सरळ विचारलं मग तर काही अडचणच नाही. उलटं विचारलं म्हणून काय केलं आपण उलटं केलं. असं एका विशिष्ट सांकेतिक भाषेत याला हे म्हणतात त्याला ते म्हणतात याला हे म्हणतात असं काहीतरी दिलं आणि हे काय काहीतरी कोड आहे. इथं लिहिलं मी 80. Hला काय म्हणतात शोधू. Hला शोधा. H म्हणजे वजाबाकी देऊन टाकले. 80 नाही सॉरी इथं काय आहे 86 आणि H म्हणजे काय वजाबाकी. इथं काय दिलं आता 72. त्यानंतर P म्हणजे काय असं काहीतरी डिनॉमिनेटर सारखं याला डिव्हिजन म्हणतो आपण. ठीक आहे. आणि इथं P नंतर काय असलं पाहिजे इथं 45. 45च्या पुढं काय आहे T म्हणजे काय गुणाकार. अच्छा T म्हणजे इथं काय असायला पाहिजे गुणाकार आणि T गुणाकारात इथं कोण असायला पाहिजे 20. ठीक आहे. ओके. आणि C 15. Cला काय म्हटलं C म्हणजे प्लस तर इथं काय आलं पाहिजे 15. हमेशा लक्षात ठेवायचं जिथं तुम्हाला डिव्हिजन दिसलं आधी त्याला डिनॉमिनेटरमध्ये पाठवा. तर 86 मायनस काय होईल 72/45 गुणाकारात काय आहे 20 + 15. भाग देऊया आता आपण 9 9 45 आणि 9 1 9 9 8 72. 5 भाग देऊ 5 1 5
5 चोक काय होतील 20. आता कोण राहिलं बघा आपल्याकडं राहिलं आहे 86. त्यानंतर कोण आहे मायनस, इथं कोण राहिलं फक्त 8 आणि 4 मायनस 32 प्लस काय आहे 15. आधी प्लस प्लस वाले प्लस करून टाका, नंतर मायनस करत राहू. 86 आणि 15 यांची बेरीज किती होईल 101. ठीक आहे. 86 बघा 6 आणि 5 11, 11 1 हातचाला 1, 8 आणि 1 9 1 10. आणि याच्यामधून काय करा आता 32 मायनस करा. 11 मधून 2 गेले 9, 4 किती यायला पाहिजे उत्तर 69. 69 आहे ऑप्शन क्रमांक 3 वर आपला आन्सर आहे. एका विशिष्ट भाषेत, मी हमेशा सांगितलं तुम्हाला, मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, असा जर प्रश्न कोडिंग डिकोडिंगचा जर तुम्हाला विचारला तर पाहायचं त्याच्या पुढचे लेटर, त्याच्या मागचे लेटर आणि एकदा क्रॉस कनेक्शन उलटं सुलटं करून पाहायचं. NIGHT याला लिहिलेलं आहे SGFHM. आधी बघा, मी जर तुमच्या जागेवर असलो काय केलं असं आधी चेक केलं असं, N आणि S मध्ये काही रिलेशन आहे का, I आणि G मध्ये काही आहे का, G आणि F मध्ये नाही काही, याच्या हा तर सेम झाला आहे. मग मी काय करणार 2 लेटर 3 लेटर, 3 लेटर पुढं 3 लेटर मागे, 4 लेटर पुढे 4 लेटर मागे. नाही समजलं तर इथं काय करणार, थोडं अजून ऑब्झर्व करा. NM HI GF HG आणि ST. म्हणजे काय केलं बघा, यनच्या आधी काय होतो यम, म्हणजे यम यन, HI ABCD EF G GH ST. म्हणजे याच्या हा अलीकडचा पूर्वीचा लेटर आहे, आधीचा लेटर. सेम आपण ते इथं करणार GROUP या प्रकारे. ठीक आहे. आता बघा ABCDEFG. ठीक आहे ना, ABCDEFG. तर Gच्या आधी कोण येतो F, आणि तो F जो लेटर आहे तो कुठे लिहायचा आपल्याला, या साईडला लिहायचा F. तर डायरेक्ट समजून जाते हा आणि हा कॅन्सल झाला आहे, रेसमध्येच नाही आहे हा. ठीक आहे. आणि बघा आपण तसं तर हे पूर्ण सॉल्व करू, पण आन्सर आलेला आहे. Pच्या आधी काय येतो, Pच्या आधी येतो O, तर तो लेटर इथं येईल OP. म्हणजे हा पण ऑप्शन काय झाला इथं कट झाला आहे, तरी पण आपण लिहून घेऊ. बघा आरच्या आधी काय येतो Q, एनच्या आधी ओच्या आधी काय येतो NO, आणि इथं यूच्या आधी काय आला पाहिजे T, कारण की TU. तर आपला आन्सर काय असायला पाहिजे, हे ऑप्शन क्रमांक 2. ठीक आहे. तसं तर इथूनच समजून जाते की आन्सर हे आहे. ठीक आहे. पण तो अनुभवी मुलांचा पार्ट आहे. तुमच्यापैकी भरपूर जण असे आहेत ज्यांना अजिबात यातला काहीच एक्सपिरियन्स नाही. आणि मी पुन्हा सांगतो, एक्सपिरियन्स नाही याचा अर्थ हा नाही की तुम्हाला पोलीस भरतीसारखं 100 पैकी 90 92 एवढे मार्क घ्यायचेत. तुम्हाला फक्त तिथं थोडेफार मार्क घ्यायचेत. किती मार्क घ्यायचेत हे मी सांगू शकत नाही, कारण की शेवटी तुम्ही काय करणार, माझा शब्द पकडणार की सर तुम्ही सांगितलं होतं एवढे मार्क घ्या, म्हणून मी सांगायचं थोडेफार मार्क जरी असले तरी तुम्हाला TRTI पोलीस भरती प्रशिक्षणामध्ये तुमचा नंबर लागू शकतो. ठीक आहे. थोडीफार प्रॅक्टिस. रिजनिंगमध्ये सगळ्यात जास्त तुम्हाला हेल्प व्हायला पाहिजे. इथं हिनाची ओळख करून देताना पवन म्हणाला, मी पवन आहे. ठीक आहे. हे माझ्या बाजूला हिना आहे, आणि मी हिची ओळख करून देताना तुम्हाला म्हणत आहे की ही कोण आहे माझी. ठीक आहे. ही आमचा नेमका यांचा संबंध काय. आता त्यांनी काय सांगितलं, ती माझ्या एकुलत्या एक बहिणींच्या वडिलांची, माझ्या बहिणींच्या वडिलांची. माझ्या बहिणीचे वडील म्हणजे कोण झाले, माझे वडील. बहिणीचे वडील, बहिणीचे वडील म्हणजे माझ्या वडिलांच्या भावाची मुलगी आहे. म्हणजे ही मुलगी कोण आहे, माझ्या वडिलांच्या भावाची मुलगी. वडिलांच्या भावाची मुलगी कोण असते, काकाची मुलगी. मग याला काय म्हणू शकतो आपण, चुलत बहीण किंवा आते बहीण. म्हणजे किंवा आहे चुलत किंवा आते किंवा मामे किंवा मावस भाऊ किंवा बहीण. तर याला काय म्हणू आपण, चुलत बहीण. हे करेक्ट आन्सर असेल, म्हणून आपला आन्सर काय आहे 1. भाऊ कसं काय असणार. ठीक आहे. पुतण्या असेल का, काका असेल का, मामा असेल का. ठीक आहे. असं काही नाही. मामा असण्यासाठी मदत काही ना काही आईचं रिलेशन पाहिजे होतं, ते इथं काही एक्सप्लेन केलं नाही आहे. पुन्हा सांगत आहे, ती माझ्या एकुलत्या एक बहिणीचे वडिलांच्या भावाची मुलगी आहे. बहिणीचे वडील म्हणजे कोण, आपले वडील. आणि वडिलांच्या पण काय आहे, ती भावांची मुलगी. वडिलाच्या भावाची मुलगी कोण असते, चुलत बहीण. दिलेल्या उत्तरामधून गाळलेली योग्य संख्या शोधा. बघा थोडं हे क्लिअर तुम्हाला जर दिसत नसेल तर तुम्हाला मी सांगितलंय, तुमच्याकडे PDF पोहोचली पण असेल भरपूर मुलांकडं. ठीक आहे. माझा फोन नंबर तुमच्याकडे आहेच, स्टार्टिंगला मी दिला आहे, तिथंही तुम्ही मेसेज करून माझ्याकडून ही PDF घेऊ शकता. इथं थोडीशी क्लॅरिटी कमी आलेली आहे, कारण की आपण हे सर्व खूप अर्जंटमध्ये बनवून घेतलेलं आहे. बघा इथं काय केलं आहे, 7 8 56 केलं आहे, यांचा गुणाकार केला आहे. 7 आणि 8 यांचा गुणाकार 7 8 56. आणि हे काय केलं आहे, 4 त्रिक काहीतरी संख्या बघा इथं, इकडे येऊ 2 मिनिटं. बघा 96 काय होतील हे 54, आणि 11 चोक किती होतील हे 44. तर 4 आणि 4 8, आणि 5 आणि 4 हे काय होतील 9 होतील. या प्रकारे इथं काहीतरी लॉजिक लावलेलं, काहीतरी नाही हेच लॉजिक आहे. ठीक आहे. काय केलंय, यांचा गुणाकार प्लस यांचा गुणाकार, यांचा गुणाकार
प्लस यांचा गुणाकार, ठीक आहे. तर तेच आपल्याला इथं करायचं आहे. तर काय येईल बघा, 9 चौक 36 आणि हे किती आहेत 12 चौक 48, तर 6 आणि 8 यांची बेरीज 4, ठीक आहे. 8 आणि 7 14, हातचाला 1 आणि इथं कायला पाहिजे 84. मला वाटते बघा इथं हे प्रिंटिंग मिस्टेकमध्ये काहीतरी गडबड वाटतं मला. 2 मिनटं. हे 4 नाही, हे 5 आहेत बघा, ठीक आहे. 2 मिनटं. हे सगळं बघा काय केलं इथं 12 पंचे 60 आहेत हे, पाहण्यामध्ये गडबड झाली. आणि हे काय 9 चौक 36. तर या दोघांची बेरीज किती लिहिली तर बेरीज व्हायला पाहिजे 96 आणि 96 काय असायला पाहिजे याचं उत्तर. PDF तुमच्याकडे आहे, हे इथं क्लिअर आलेलं नाही आहे. तुम्हाला जर हे क्लिअर PDF पाहिजे असेल तर व्हिडिओच्या स्टार्टमध्ये आणि व्हिडिओच्या एंडमध्ये मी माझा नंबर दिलेला आहे, तिथं व्हॉट्सॲपवर मला मेसेज करा, तुम्हाला याची क्लिअर प्रिंट तुम्हाला भेटून जाईल. पुढे काय सांगितलं आहे, ठीक आहे. दिशावर तुम्हाला प्रश्न 1 किंवा 2 पेपरमध्ये हमखास आहेतच, गॅरंटेड आहेत एकदम, ठीक आहे. दिशा हमखास प्रश्न आहे. नफा आणि तोटा 3-4 प्रश्न हमखास आहे. क्षेत्रफळ हमखास प्रश्न आहे. घनफळ गॅरंटेड प्रश्न आहे. भूमितीवर 2 प्रश्न गॅरंटेड आहे. डिस्काउंटवर टक्केवारीवर आहे. कामवर 1 प्रश्न आहेच. हे सगळे जे मी टॉपिक सांगितले हे प्रिपेअर करून जा. जेवढा तुमच्याकडे टाइम आहे त्याचा व्यवस्थित उपयोग घ्या. काय सांगितलंय, एक व्यक्ती बिंदू P पासून, P बिंदू येत आहे, P पासून पश्चिम दिशेला, पश्चिम दिशा ही असते बघा या साईडला, पश्चिम दिशेला चालायला सुरुवात करतो आणि किती मीटर चालतो 4 मीटर चालतो, ठीक आहे. 4 मीटर चालल्यानंतर तो डावीकडे वळतो. आता इकडे जात आहे तर याची डावी बाजू कोणती आहे, ही आहे इकडे. आणि डावीकडे वळतो आणि किती मीटर चालतो 6 मीटर चालतो. किती मीटर चालला 6. त्यानंतर तो पुन्हा डावीकडे वळून 7 मीटर जातो. आता जो इकडे जाणारा आहे तो डावीकडे इकडे जाईल. आता डावीकडे जर गेला तो किती गेला 7, म्हणजे या 4ला तो क्रॉस करेल, पुढे येईल ना. 4 आहे तर 7 मोठा असायला पाहिजे, इकडे आला, ठीक आहे. 7 मीटर चालतो. नंतर तो पुन्हा डावीकडे वळून 8 मीटर गेला, असा 8 मीटर इकडे, ठीक आहे ना. हा 6 आहे तर 8 आपण असा काढणार, ठीक आहे. 8 मीटर चालतो. मग तो उजवीकडे वळून, ठीक आहे ना, उजवीकडे वळून 4 मीटर चालतो. अच्छा, उजवीकडे आता किती गेला 4 मीटर, ओके, ठीक आहे. उजवीकडे वळून 4 मीटर चालतो, ठीक आहे. उजवीकडे वळून 4. नंतर तो पुन्हा उजवीकडे वळून 2 मीटर चालतो. आता डबल तो कुठे गेला उजवीकडे. आता जो इकडे जात आहे तो उजवीकडे इकडे जाणार, असा. थोडा विचार करा. हा 8 आहे, हा 6 आहे, तर बरोबर हा 2 जर घेतला तर तो याच्या लेवलमध्ये येऊन जाईल असा, ठीक आहे. त्यानं चालायला कुठून सुरुवात केली होती P, तो कुठं पोहोचला Q वर थांबला. हा बिंदू कोणता आहे Q, ठीक आहे. बिंदू Pच्या दृष्टीने, म्हणजे Pच्या दृष्टीने Q कोणत्या दिशेत आहे, म्हणजे Pच्या अकॉर्डिंग Q कुठं आहे या दिशेला. ही दिशा कोणती राहते पूर्व दिशा. इकडे काय राहते पूर्व, इकडे काय राहते पश्चिम, उत्तर दक्षिण, ठीक आहे ना. उत्तर दक्षिण, ही काय आहे पश्चिम आणि ही काय आपली या साईडला पूर्व, ठीक आहे. लक्षात ठेवा. हे वाटलं तर इथं आकृती काढून देतो बघा मी. हे आहे, थांबा 2 मिनटं, हे आहे उत्तर दक्षिण, हे आहे पूर्व आणि हे काय आहे पश्चिम. आणि याला ह्याच्या जे उपदिशा आहेत ह्या सुद्धा लक्षात ठेवा. ह्या कशा लक्षात ठेवायचा, वा ई आ ने असं लक्षात ठेवायचं. वा ई आ ने, वायव्य, ईशान्य, आग्नेय आणि नैऋत्य, वा ई आ ने असं लक्षात ठेवायला. हे सगळ्या दिशा आहेत, ठीक आहे. याचं काम पडते काही ना काही. लक्ष द्या. आता एक व्यक्ती बिंदू A पासून पूर्व दिशेला चालायला गेला. कोणत्या दिशेत चालत आहे पूर्व दिशेला चालायला सुरुवात करतो. 5 मीटर चालतो. किती चाललाय 5 मीटर. 5 मीटर चालल्यानंतर तो उजवीकडे वळतो. अच्छा, उजवीकडे वळाला आणि किती मीटर चालतो 4 मीटर चालतो, ठीक आहे. त्यानंतर तो पुन्हा उजवीकडे वळतो. आता तो जर असं जाते त्याची उजवी साईड ही यायला पाहिजे. आता पुन्हा तो उजवीकडे वळाला, ठीक आहे ना. तो पुन्हा उजवीकडे वळतो आणि 7 मीटर जातो. आता 5 जर आहे तर 7 थोडासा एवढा येईल 5च्या अकॉर्डिंग, ठीक आहे ना. 7 मीटर चालतो. मग तो पुन्हा उजवीकडे वळतो. अच्छा, पुन्हा उजवीकडे वळाला, ठीक आहे. आणि किती मीटर चालतो 6 मीटर चालतो. आता हा जर 4 आहे तर 6 याच्यापेक्षा थोडा कसा यायला पाहिजे मोठा यायला पाहिजे. 6 मीटर जातो. त्यानंतर तो डावीकडे वळतो. आता तो कोणीकडे जात आहे डावीकडे आणि 4 मीटर चालतो. किती चाललाय 4. आणि B बिंदूवर थांबतो, ठीक आहे. Aच्या दृष्टीने B कोणत्या दिशेत आहे. आता त्यानं सुरुवात कुठून केली A पासून. कुठं थांबला तो B वर, ठीक आहे. तर कोणाच्या दृष्टीने Aच्या दृष्टीने B कोणत्या दिशेत आहे ही दिशा आताच पाहिली मी तुम्हाला सांगितलं, वा ई आ ने, ठीक आहे. तर ही दिशा आहे ती ही या दिशेला. तर ही दिशा कोणती आहे वायव्य.
तर बघा मित्रांनो, हे जे प्रश्न घेतलेत आपल्याला आपण, हे खूप महत्त्वाचे आहेत. जरी तुम्हाला आत्तापर्यंत ही PDF भेटली नसेल तर तुम्ही काय करा, हा माझा नंबर आहे 7050503750, या नंबरवर मला व्हॉट्सॲपवर मेसेज करा, तुम्हाला तिथं PDF भेटून जाईल. धन्यवाद.